24 तासांत मोबाईल चोरीचा गुन्हा उघड, दोघांना अटक, 9 मोबाईल हस्तगत। धुळे शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत 2 चोरट्यांना अटक केली आहे। आरोपींकडून विविध कंपन्यांचे 1,41,500 रुपये किमतीचे 9 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जुलै रोजी पहाटे श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 33 मध्ये झोपलेल्या कैलास सुरेश कुसमुडे वय 22 राहणार चक्करबर्डी धुळे यांच्या खिशातील टेक्नो 4G मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालय परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या सज्जाद अहमद सलीम अहमद वय 33 व अब्दुल रहमान कलीम अहमद वय 24 दोघे राहणार रमजानपुरा मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत धुळे शहरातील विविध ठिकाणांहून चोरी केलेले 9 मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले। जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये टेक्नो, रेडमी, नथिंग, विवो, MI आणि सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकूण किंमत 1,41,500 रुपये आहे। इतर मोबाईल कोणत्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत भामरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी तसेच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली।